अहिल्यानगर शहरात ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी, मनपाचा पाणी पुरवठा विस्कळीत। अहिल्यानगर शहरात ऐन उन्हाळ्यातच पाणीबाणी निर्माण झाली असून 4-4 दिवसांनी पाणी मिळत आहे। मंडळी, सावेडी, कल्याण रोड, केडगाव, बोल्हेगाव, नागापूर या भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। अनेक ठिकाणी 4 ते 5 दिवसांनीच पाणी येत आहे। त्यातच कूपनलिकांची पाणी पातळी खालावल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। यामुळे नागरिकांवर आता टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। नवीन वसाहतींमध्ये तर ही समस्या अधिकच तीव्र आहे। नागरिकांचा आरोप आहे की महापालिकेच्या पाणी सोडण्याच्या वेळांमध्ये कोणतीही सुसूत्रता नाहीये। काही ठिकाणी कमी वेळ पाणी दिलं जातं, तर काही ठिकाणी जास्त, म्हणजेच पाणी पुरवठ्यात दुजाभाव होत असल्याची तक्रार समोर येत आहे। सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महापालिकेने नुकतीच पाणीपट्टीत तब्बल 900 रुपयांची वाढ केली आहे, पण त्यानंतरही पाणी पुरवठ्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही। फेज 1, फेज 2 आणि अमृत यासारख्या कोट्यावधींच्या योजना पूर्ण झाल्या तरीही नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही। जो पाणी पुरवठा होतो तोही कमी दाबाने आणि अनियमित। त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्णपणे फोल ठरल्या आहेत। मंडळी, पाणी ही मूलभूत गरज आहे आणि त्यासाठी नागरिकांना पैसे मोजूनही त्रास सहन करावा लागत असेल तर यावर तात्काळ उपाय होणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा।